शहरों में इमारतों के पुनर्विकास का दौर चल रहा है। इसी बीच अपने प्रभाग में भी पुरानी और जर्जर इमारतों का सही तरीके से पुनर्विकास हो और साथ ही सुविधाएं भी मिले, इस उद्देश्य के साथ लोक कल्याण सामाजिक प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष कैलाश काटे के नेतृत्व में ऐरोली स्थित संत सावता माड़ी हॉल में लोक कल्याण सामाजिक प्रतिष्ठान द्वारा इमारत पुनर्विकास और गृह निर्माण सोसाइटी के विषय में निशुल्क मार्गदर्शन शिविर और चर्चा सत्र का आयोजन किया गया, जहां बड़ी संख्या में आए सदस्यों को मार्गदर्शन करने यहां मनपा के पूर्व सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे उपस्थित थे। साथ ही मौजूद थे प्रकल्प सलाहकार विनोद कांबळे, वरिष्ठ अभियंता संदीप सकपाल, वास्तु विशारद नफीसा मुलानी, समाज सेवक जयेश मोरे, कानूनी सलाहकार गिरीश तड़ेकर और सदस्य। इस दौरान मौजूद लोगों को इमारत के पुनर्विकास से जुड़ी जानकारी के अलावा पुनर्विकास से पहले उक्त सदस्यों की जिम्मेदारी, कन्वेंस डीड, माविजा, डेव्हलपमेंट एग्रीमेंट जैसे कई पहलुओं पर महत्वपूर्ण जानकारी प्रदान की गई। याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट जे कन्सेप्ट आहे हा सगळ्यांसाठी नवीन आहे। नवी मुंबईमध्ये 2020 मध्ये जे UDCPR आले रूल्स अँड रेग्युलेशन त्यानुसार डेव्हलपर्सला पण नवीन आहे, PMCला पण नवीन आहे आणि नागरिकांना पण नवीन आहे। याच्यामध्ये नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की जेवढं जास्त अवेअरनेस तुम्हाला कोण देत असेल आणि अवेअरनेस मिळत असेल आणि आज काटे साहेबांनी जो प्रोग्राम इथे अरेंज केला त्या पद्धतीचे प्रोग्राम जर अरेंज होत असतील आणि सगळ्या सभासदांचं जर ते समाधान होत असेल तर मी नक्कीच अशा अवेअरनेसला प्रोग्राममध्ये जातो आणि माझे कुठलेही चार्जेस नाही, फ्री ऑफ कॉस्ट मी त्यांना अवेअरनेस देतो, जेणेकरून घर ही महत्त्वाच्या आयुष्यभराची पुंजी जमा केलेली असते आणि त्या पुंजीचं घर आपल्याला वाढीव मिळावं ही सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये ही माझी नेहमी इच्छा असते। प्रथमतः इथे जे आयोजक आहेत सामाजिक लोककल्याण आणि कैलाजी काटे यांनी हा कार्यक्रम इथे राबवला, त्यांचं मनपूर्वक आभार। इथे हा जो काही शिबिर राबवला गेला होता रिडेव्हलपमेंट पुनर्विकासासंदर्भात, पुनर्विकास म्हणजेच नक्की काय असतो हे अद्याप लोकांना तेवढी माहिती नाही आहे जेवढी माहिती पाहिजे। कारण आता पाहता जे काही नवीन आपण बघतो न्यूज की बाबा 8 वर्ष लोक घराबाहेर आहेत पण रिडेव्हलपमेंट झालेलीच नाही आहे, त्यांना 2 वर्ष झालं भाडंच मिळालं नाही आहे, ह्याच्या काही समस्या त्यामुळे लोक घाबरलेली आहेत की आपण आता हे रिडेव्हलपमेंट करायचं का नाही करायचं। पण हे सक्षमरित्या कसं करू शकतो ह्याची चांगली आज जे आयोजन केलं होतं त्यांच्यामार्फत लोकांना 90% एकदम चांगली माहिती मिळाली असं मला वाटतं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये इथे चांगला आणि सक्षम आणि चांगला एकदम सेफ पुनर्विकास होऊ शकेल एवढं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो। कारण एकतर गाईडलाईन जे दिलेल्या 79 याच्या त्या फॉलो कराव्या, कमिटी पण पारदर्शकता ठेवावी कमिटीने, आपल्या लोकांना जे काही कम्युनिकेशन होत आहे डेव्हलपरबरोबर PMC बरोबर ते सगळं लोकांना कन्वे करावं, कुठे हाईड करू नये जेणेकरून सगळे लोक तयार होतील। म्हणजे आपली बिल्डिंग तुटून बनवू नये असं शक्यतो कोणाला वाटत नाही, एक्स्ट्रा एरिया जास्त मिळेल, सगळं मिळेल। तुम्ही जर ट्रान्सपरन्सी ठेवली तर ही प्रोसेस पटापट होईल, अदरवाईज कॉम्प्लिकेशन येतो। आजचा कार्यक्रम झाला तो घरासंदर्भातला होता, विषय होता पुनर्विकासाचा। मी केवळ माझे मित्र हे सातत्याने समाजामध्ये एक चांगलं कार्य करतात, त्या चांगल्या कार्याला सपोर्ट करायला इथे मी माझ्या मित्राला सपोर्ट या भूमिकेतून आलो होतो। त्याची पूर्व तालीम म्हणून जेव्हा विषय ऐकला त्यामध्ये बरेचसे वकील मंडळी आणि दिग्गज मंडळी निस्वार्थीपणे समाजासाठी वेळ द्यायला तयार आहेत, तर या शिक्षक भूमिकेच्या माध्यमातून मी समाजनिष्ठ या भूमिकेतून माझासुद्धा एक भूमिका आहे म्हणून मी ते या वेळ दिला असताना इथला उदंड प्रतिसाद पाहिला तर मला असं वाटतं प्रश्न संपतच नव्हते, वेळ कमी पडत होता। या हॉलची जी वेळाची जी मर्यादा होती ती संपत चालली होती, परंतु प्रश्नांची मर्यादा संपत नव्हती। याचा अर्थ असा की लोकांना हे आयोजक हवे आहेत, हा मेसेज गेलेला आहे आणि ही जी मंडळी जी आहेत सुज्ञ आहेत आणि सुज्ञांसमोर तज्ज्ञ आहेत, अशा पद्धतीने मी या ठिकाणी विचार मांडला। मला वाटतं निश्चितच या ऐरोलीकरांना नवी मुंबईकरांना फसगत होणार नाही आहे, हे निश्चितच शिक्षकाच्या भूमिकेतून मला लोक फसणार नाही आहे। तर यासाठी आम्ही नेहमी काटेसाहेबांबरोबर त्यांच्या लोक कल्याण संस्थेबरोबर चांगल्या कार्यासाठी नेहमीच
सपोर्टिव राहू। वहीं लोक कल्याण सामाजिक प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष कैलाश काटे ने कहा कि इस चर्चा सत्र को मिले बेहतरीन प्रतिसाद को देखते हुए जल्द ही नए और एक सत्र का आयोजन जल्द किया जाएगा। साहेब, सर्वप्रथम आम्हाला एक असा विशेष आनंद होतोय की मी ऐरोलीमध्ये लहानाचा मोठं झालो आहे। ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना, ह्या आमच्यासमोर बांधलेल्या आहेत आणि आमच्यासमोर त्या मोठ्या झालेल्या आहेत आणि आजपर्यंत आमच्या ऐरोली विभागामध्ये ह्या पुनर्विकासासंदर्भात मार्गदर्शन म्हणा किंवा चर्चासत्र म्हणा असा काही कार्यक्रम झाला नाही आहे। तर त्याच अनुषंगाने आमच्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी सूचना दिली होती, एक निवेदन होतं की बा अशा प्रकारच्या शिबिर आपल्याकडे झालं पाहिजे जेणेकरून ज्या लोकांच्या होणाऱ्या फसवणूक आहेत ते होणार नाहीत। आणि तोच अनुषंगाने आम्ही आमचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, मोरे सर असतील, आमचे सकपाळे साहेब असतील, त्याच्यानंतर आमची जी एंटायर टीम आहे त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन हा विचार केला आणि लोकांसाठी आणि लोकांपर्यंत पोचण्यासाठीच आमचं हे जे लोककल्याण प्रतिष्ठान आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे। परंतु आज मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या छोट्याशा प्रयत्नाला लोकांनी भरपूर असा सपोर्ट केलेला आहे, सहकार्य केलं आहे आणि हे तर आमचं एक पहिलं पर्व आहे। ह्याच्यानंतर पण आम्ही एक दुसरं पर्व घेणार आहोत। त्याच्यामध्ये ह्याच्या पुढील ज्या काही चर्चा असतील किंवा ह्याच्या पुढे जाऊन सहकारी संस्थांना कशी मदत करता येईल या पुढच्या टप्प्यांमध्ये हे आमचं पुढचं धोरण असेल। बरोबर साहेब, याचा आणखीन एक प्रयोग आम्ही आमच्या वॉर्डामध्ये केलेला आहे। आम्ही एक स्थानिक वॉर्डामध्ये एक ग्रुप बनवला आहे, लाईट, पाणी आणि नागरी समस्या, आणि त्या ग्रुपमध्ये जवळपास 900पेक्षा जास्त फॅमिली आहेत आणि त्यामध्ये आम्ही काटकक्षपणे एक नियम पाळला आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नॉनसेन्स वायलेट मॅसेज नाही पाहिजेत, जसे गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे नाहीत, फक्त समस्या आणि समस्यांचं निवारण। त्याच धर्तीवरती आता आम्ही हा रिडेव्हलपमेंट संदर्भात एक ग्रुप बनवतोय आणि त्या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त पुनर्विकासासंदर्भात चर्चा आणि त्या अनुसरित जे अधिकारी वगैरे वर्ग असतील त्या ग्रुपमध्ये असतील, म्हणजे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला त्या ग्रुपमध्ये भेटेल याची तुम्हाला मी शाश्वती देतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।